नमस्कार, मी पंकज मारुती पुसाळकर, राहायला आहे विश्वनगर। आजचा विषय थोडा गंभीर आहे आणि हा विषय आज आपण या ठिकाणी मांडतोय। येणाऱ्या स्थानिक निवडणुका जवळ आल्या आहेत आणि एक दुर्दैवाची बाब आज घडलेली आहे, जी मतदार यादी आज मी कुठल्या पक्षाकडनं नाही तर आम्ही सर्व पक्षीय सर्व मित्र आज एक आवाज उठवतोय। एक निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न करतोय की आमच्या एक प्रभागातील, मी वॉर्ड क्रमांक 7 मध्ये राहतो आणि माझ्या वॉर्ड क्रमांकामध्ये एक इच्छुक उमेदवार जो आपल्या रत्नागिरी शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून तो कार्यरत आपलं त्यानं कार्य पार पडलं आणि बघताक्षणी कालच्या 31 तारखेला प्रारूप मतदार यादीमधनं त्याचं अचानकरित्या नाव वगळण्यात आलं। पाहायला गेलं तर संक्षिप्त रूपाने मागील झालेल्या काही निवडणुकांमध्ये सांगू इच्छितो वॉर्ड क्रमांक 7 182 म्हणजे पाहायला गेलात तर त्यामध्ये त्याच्या घरातील शिल्पा सुधीर फाटक, शैलजा परशुराम फाटक, ऋषिकेश सुधीर फाटक आणि गुरुप्रसाद सुधीर फाटक। गुरुप्रसाद फाटक हा पाहायला गेला तर आत्ता नगर परिषदच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होता आणि एवढं असं काय झालं की अचानकरित्या ही 3 नावं त्या मतदार यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। मी स्वतः त्याची पूर्तता केली, पण एक नाव त्यामध्ये SZR 7197098 या नावावर सुधीर फाटक या नावांचं गुरुप्रसाद फाटक या नावाने मतदार आहे। याचं पाहायला गेलं तर या वॉर्डमधूनच त्याचं नाव वगळण्यात आलं आहे। संपूर्ण यामध्ये कोणाचं काही हात आहे का, हे देखील माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे। एक आजचा हा जो कृत्य हे काळजाला धक्कादायक लागणार आहे, कारण का ह्या गोष्टीचा मी तुमचा निषेध करतो। कारण का कुठल्या तरी अचानकरित्या एखादं नाव वगळतं, यामागे कोणतरी कारणीभूत असेल, याचा देखील छडा लावला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने आम्हाला सर्वांना योग्य तो मार्ग देऊन ह्या नावाची पूर्तता करून हे नाव पुन्हा आतमध्ये आलं पाहिजे आणि या इच्छुक उमेदवाराला ती निवडणूक लढण्याची संधी दिली पाहिजे। गेले काही दिवस आम्ही जे काही प्रयत्न करतोय, परिश्रम करतोय आणि ऐन मोक्याच्या क्षणी जर आमचं ह्या मतदार यादीतून नाव वगळतंय, म्हणजे यामध्ये कुठेतरी काहीतरी काळबेरं निश्चितपणाने पाहायला मिळतंय। खरंच पाहायला गेलं तर मी काल संयुक्तपणाने वॉर्ड क्रमांक 7ची मतदार यादी चाळणी करत असताना एक निदर्शनात आलं, दुबार मतदार यादी हा जो काय प्रश्न आता उठला आहे, त्यामध्ये आता पाहायला गेलं तर तब्बल 187 नावं मला निदर्शनात आली, जी ग्रामपंचायतला मतदान करत होती आणि ती संयुक्त नावं आत्ता नगर परिषदच्या हद्दीमध्ये नावं लागली गेलीत। ह्याचा पण मतदार म्हणजे इलेक्शन म्हणजे त्यांनी नोंद घ्यावी। ह्या गोष्टी अशा घडल्या आहेत, अशी दुबार मतदार आणि जी स्थानिक लोक आहेत, जी 20-25 वर्ष राहणाऱ्या माणसांची यामध्ये नावं कशी वगळली गेली, याची पण देखील पूर्तता करावी आणि याचं उत्तर लवकरात लवकर जनतेसमोर द्यावं। हा जनतेवर केलेला अन्याय आहे आणि हा जनतेचा आवाज आहे। धन्यवाद।